नाशिक शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले। सिडकोतील गणेश चौक परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। घरात साचलेलं पाणी घराबाहेर काढण्यासाठी नागरिकांना स्वतःच बादल्या आणि पंपाच्या सहाय्यानं धडपड करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। रेखा प्रवीण दारणकर, गणेश चौक सिडको इथे राहते। रात्रीपासून पाऊस, दिवसभर पाऊस चालू आहे आणि आमच्या तिन्ही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि चेंबर एवढी बी साफ केलेलं नाही नगरपालिकेने। पूर्ण घरात पाणी आहे, रात्रीपासून पाणी काढतोय आम्ही। तर नगरपालिकेने चेंबर साफ करून द्यावे। आमचे पूर्ण लाईन इथून तिथून चोकअप झालेली आहे। आम्ही पाण्याची मोटर लावून सगळं पाणी काढतोय घरातलं। रात्रीपासून मुलं, माझे मिस्टर सगळे पाणी काढताय। आम्ही तात्काळ याची दखल घ्यावीत, कारण पूर्ण चेंबर इथून तिथून पूर्ण आमच्या लाईनीने घर भरलेले आहे सगळे पाण्याने। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाणी निचऱ्याच्या कामांवर लाखो रुपये खर्च केल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र बदललेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तातडीनं पाणी उपसण्याची व्यवस्था करावी, तसेच कायमस्वरूपी पाणी निचऱ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आता प्रशासनाकडे केली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।